सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 9 मधील ओवी क्रमांक 201 ते 250. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खालील कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात. ते पहाटे विन पहावित, अमृते विन जीववित, योगे विन दावित, कैवल्य डोळा. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व अमृता वाचून अमर करतात आणि योग साधनेशिवाय डोळ्यांना मोक्ष दाखवितात. परी राया रंका पाड धरू, नेनती साने या थोरा कडसनी करू, एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. परंतु राजा आणि रंक यांच्यामध्ये योग्यतेचा भेद करणे किंवा लहान मोठ्यात निवड करणे हे जाणत नाहीत. जगाला एकसारखे आनंदाचे उद्यान होतात. कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आगवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. कवचित एखादा मनुष्य कधीतरी वैकुंठाला जातो, परंतु त्यांनी हे सर्व विश्वच वैकुंठ करून सोडले. अशा प्रकारे केवळ नामसंकीर्तनाच्या जयघोषाने ते सर्व जग स्वच्छ प्रकाशमय करतात. ते जे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. तेजाच्या दृष्टीने पाहता सूर्याप्रमाणे ते प्रकाशमान असतात, पण सूर्य मावळतो हा त्याच्या अंगी दोष आहे. परंतु महात्म्याचा ज्ञानोदय मावळत नाही. यांना चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र केवळ एखाद्या दिवशीच पौर्णिमेला पूर्ण असतो, परंतु हे ज्ञानी भक्त सदैव परिपूर्ण असतात. मेघ उदार परी ओसरे, मनवनी उपमेसी न पुरे, हे निशंकपणे सपा खरे पंचानन. मेघ उदार खरा, परंतु तोही काही काळानंतर ओसरतो, म्हणून उपमा द्यायला तो योग्य नाही. हे महात्मे निसंशय कृपाळू असे सिंहच आहेत. जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळखीजे, एक वेळ मुखासी यावया. जे माझे नाम एक वेळ मुखात येण्यास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम यांच्या जिभेवर आवडीने निरंतर नाचत असते. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांची ही मानसे उमरडोनी जाय. मी असा आहे की एखाद्या वेळी वैकुंठातही नसतो किंवा सूर्यबिंबातही दृष्टीस पडत नाही. एखाद्या वेळी योग्यांची मनेही उल्लंघून जातो. परीतयांपाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नान घोषू बरवा, करीती ते माझा. तरी पण अर्जुना, ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नामाचा प्रेमाने जयघोष निरंतर करीत असतात, तेथे मी इतरत्र कोठे न सापडणारा त्या ठिकाणी सहज सापडतो. कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पांची. ते माझ्या गुणगुणात कसे तल्लीन होऊन जातात पहा, मग ते देश कालसुद्धा विसरतात आणि स्वतःच्या ठिकाणी कीर्तन सुखाचा आनंद घेतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, मजी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे सर्व प्रबंध व त्यामधील परमात्मा विषयक पुष्कळ विचार स्पष्ट करून गातात, म्हणजेच सांगतात.
हे बहु असो या परी, कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडू कुमरा. आता हे वर्णन राहू दे अर्जुना. ते भक्त याप्रमाणे माझे कीर्तन करीत चराचरात संचार करतात. मग आणिक ते अर्जुना साविया बहुवा जतना, पंचप्राणा मना पाडाहू घेऊनी. मग दुसरे हठयोगी भक्त सहज मोठ्या काळजीपूर्वक पंचप्राण व मन यांना वाटाड्या म्हणून घेतात. बाहेरी यमनियमांची काठी लाविली, आतू वज्रासनाची पौळी पन्नासिली, वरी प्राणायामाची मांडली वहाती यंत्रे. बाहेरून यमनियमांचे काटेरी कुंपण लावले, आतमध्ये मूळबंधाचा कोट करून ते प्राणायामाच्या तोफांची मोर्चेबंदी करतात. तेथ उल्लाट शक्तीचे नी उजिवडे, मन पवनाचे नी सूरवाडे, 17वेचे पाणी याडे बळी याविले. तेथे कुंडलिनी शक्तीच्या तेजाने मन व प्राणवायू यांच्या सहाय्याने 17व्या कलेचे म्हणजेच परिपूर्ण ज्ञानामृताचे तळे प्राशन करून ते सामर्थ्य संपन्न झाले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपिली बोहली, इंद्रिये बांधूनी आणली हृदयांतू. तेव्हा अंतर्मुख इंद्रियांच्या एकाग्रतेमुळे विकारांची गती संपली आणि सर्व इंद्रिये खेचून हृदयाच्या आत आणली. तव धरणावारू दाटिले, महाभूता ते एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. त्यावेळी धारणरूपी घोड दौड करून गर्दी करतात. पंचमहाभूते एकत्र येऊन आकाशात विलीन होतात आणि संकल्प विकल्पाचे चतुरंग सैन्य नामशेष होते. तयावरी जैत रे जैत, म्हणून ध्यानाचे निशान वाजत, दिशे तन्मयाचे झळकत एक छत्र. त्यानंतर जिंकले रे जिंकले म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप एक्याचे एक छत्र चमकत असलेले दिसले. पाठी समाधी श्रियेचा अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला. पहा, नंतर समाधी रूप लक्ष्मीच्या अखंड आत्मानुभवरूपी राज्य सुखाचा ब्रह्मकरूपी जलाने पट्टाभिषेक होतो. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता एके सांगेन जे करीती एक. अर्जुना, असे हे माझे अष्टांग योगाद्वारे भजन फार कठीण आहे. आता दुसरे कोणी भक्त जे वेगळ्या प्रकाराने तो प्रकार सांगतो तो ऐक. तरी दोन्ही पालव वेरी, जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जानती ना. जसा वस्त्रातल्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकच धागा व्यापलेला असतो, त्याप्रमाणे मी चराचरात ओतप्रोत भरलेला आहे. माझ्या वाचून अन्य काही नाही असे ते जाणतात. आधी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. प्रारंभी ब्रह्मदेव व शेवटी चिलट ही दोन्ही टोके आणि मध्यभागी असणारी सारी जीवसृष्टी हे सर्व माझेच स्वरूप आहे असे त्यास ज्ञान झालेले असते. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखली वस्तू उजू लुटिनी मीची म्हणूनी. मग लहान मोठा सजीव निर्जीव असा फरक न करता पाहिलेल्या प्रत्येक वस्तूला मीच परमात्मा समजून आदराने वंदन करतात. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग नेनवे, एकसरे व्यक्ती मात्राचे निनावे नमुची आवडे. त्यांना आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव नसते. पुढील समोरील वस्तूच्या योग्य अयोग्यतेचा ते विचार करीत नाहीत. सरसकट सर्वांपुढे नम्र होऊन नतमस्तक होणे त्यांना आवडते.
जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी उगेले, तैसे नमिजे भूतजात देखिले, ऐसा स्वभावोची तयाचा. उंचावरून पडलेले पाणी स्वाभाविकपणे सखल जमिनीवर येते. त्याप्रमाणे पाहिलेल्या प्रत्येक प्राण्याला नमस्कार करावा असा त्यांचा स्वभाव असतो. का फळली या तरुंची शाखा, सहजे भूमिसी उत्तरे देखा, तैसे जीव मात्र असे का खालवती ते. अथवा फळभाराने फांदी जमिनीकडे झुकते, तसे ते सर्व प्राणी मात्रापुढे स्वाभाविकपणे नम्र होतात. अखंड अगवर्ता होऊनी असती, तयांते विनोये हेची संपत्ती. जय 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 मंत्रे अर्पिती, माझीची ठाई. ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात व विनम्रता हीच त्यांची वैभव संपत्ती असते व ते आपली संपत्ती माझ्या जय जयकाराने माझ्या ठिकाणी अर्पण करतात. नमिता मानाभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची जहाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. नमस्कार करताना मान अभिमान ही भावना लोपल्यामुळे ते सहज माझ्याशी एक रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना हे गुरवी भक्ती, सांगितली तुझ प्रती. आता यज्ञान यज्ञे यजिती, ते भक्त ऐके. अर्जुना, याप्रमाणे तुला श्रेष्ठ भक्तीचे महात्म्य सांगितले. आता ज्ञानरूपी यज्ञाने जे माझी उपासना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. परिभजन करीती हातवटी, तू जाणत आहासी किरीटी. जे मागाई या गोष्टी केलिया आम्ही. पण अर्जुना, भक्ती करण्याची रीत तू जाणतो आहेसच, कारण त्याविषयी आम्ही तुला यापूर्वी कथन केले आहे. तव आथी जी अर्जुन म्हणे, ते दैविकिया प्रसादाचे कारणे. तरी काय अमृताचे आरोगणे, पुरे महनवे. असे श्रीकृष्ण म्हणाले. यावर अर्जुन म्हणाला, होय महाराज, ह्या महाप्रसादाचा लाभ एकदा झाला आहे, पण अमृताच्या भोजनाला पुरे असे कसे म्हणवेल का. या बोला अनंते, लागटा देखिले तयाते, की सुखावलेनी चित्ते डोल तू असे. अर्जुनाच्या या बोलण्यावरून श्रीकृष्णांनी जाणले की तो आपले भाषण ऐकण्यास उत्सुक आहे आणि सुखावलेल्या अंतकरणाने श्रीकृष्ण डोलू लागले. मने भले केले पार्था, एरवी हा अनवसरू सर्वथा. परी बोलवितसे असता तुझी माते. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेच नाहीस, तर वास्तविक विषयाच्या विवेचनाला हा प्रसंग अयोग्यच, परंतु तुझ्याविषयीचा कळवळा आम्हाला बोलायला लावते. तव अर्जुन म्हणे, हे काही चकोरे विन चांदणीची नाही. जग विजे हा तयाचा ठाई, स्वभावो की जी. तेव्हा अर्जुन म्हणाला, चाकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही का. जगाचा ताप शांत करावा हा चांदण्यांचा स्वभावच आहे की. ए रे चकोरे तिये आपुली चाडे, चांचू करीती चंद्राकडे. तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. ते दुसरे चकोर आपल्या इच्छेसाठी चंद्राकडे चोच करतात, तसे आम्ही आपल्याकडे विनंती करतो. ते थोडेसेच आहे, ते कृपासागरांनी आम्हाला द्यावे. जी मेघ आपुले प्रौढी, जगाची आरती दवडी. वाचुनी चातकाची तहान केवडी, तो वर्षो पाहुनी. कारण मेघ आपल्या उदारपणाच्या वर्षावाने जगाची तापरूपी पीडा दूर करतो. त्याचा वर्षाव लक्षात घेता चातकाची इवलीशी तहान ती केवडी. परी चुळा एकाची या चाडे, जेवी गंगे तेची ठाकावे पडे. तेवी अर्थ बहु का थोडे, तरी सांगावे देवा. परंतु चूळभर पाणी हवे असले तरी
गंगेकडेच जावे लागते. त्याप्रमाणे आमची ऐकण्याची इच्छा फार असो वा थोडी असो ती देवालाच सांगितली पाहिजे. तेथे देवे म्हणितले राहे, जो संतोषू आम्हा झाला आहे. तयावरी स्तुती साहे, ऐसे उरले नाही. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणले, असू दे, तुझी आस्था पाहून आम्हाला जो काही आनंद झाला आहे त्याच्यावर स्तुती सहन करण्याची सोय राहिली नाही. पै परिसतू आहासी निकिया परी, तेची वक्तृत्वावराडिक करी. ऐसे पुरस्करोणी श्रीहरी, आदरिले बोलू. तू आमचे शब्द मनापासून भाव ठेवून ऐकतोस, ही गोष्ट आमच्या वक्तृत्वाला उत्साहित करते. अशा प्रकारे त्याचा गौरव करून श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. ज्ञानयज्ञेन चाप्येने यंत मामुपासते, एकत्वेने पृथक्त्वेने बहुधा विश्वतोमुखम. तसेच दुसरे विराट स्वरूपी अशी एकत्वाने वेगळेपणाने निरनिराळ्या प्रकारांनी ज्ञानयज्ञाने पूजा करून उपासना करतात. तरी ज्ञानयज्ञ तो एवरूपू, तेथ आदी संकल्पू. हा यूपू महाभूते मंडपू, भेदू तो पशु. तर याज्ञरूप यज्ञ तो अशा प्रकारचा आहे. तिथे आदिसंकल्प हा यज्ञ स्तंभ आहे. पंचमहाभूते हा यज्ञ मंडप आहे व द्वैत बुद्धी हा पशु आहे. मग पाचांचे जे विशेषी गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हेची यज्ञोपचार भरण अज्ञानघृत. नंतर पंचमहाभूताचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे. तेथ मनबुद्धीची कुंडा आंतू ज्ञानग्नी धड पुडा. साम्यतेची सुहाडा वेदी जाणे. मित्रा अर्जुना, तेथे मन आणि बुद्धी यांच्या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून समता हाच यज्ञकुंडाचा ओटा म्हणजेच वेदी आहे असे जाण. सविवेक मती पाटव, तेची यंत्र वद्या गौरव. शांती सुटृव जीव यज्वा. आत्मनात्म विचार करण्याची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शक्ती. शांती ही यज्ञपात्रे आणि जीव हा यज्ञकर्ता यजमान जाणावा. तो प्रतितीचे निपात्रे, विवेक महामंत्रे. ज्ञानाग्निहोत्रे भेदुनाशी. तो यज्ञ करणारा जीव परब्रह्म स्वरूपाच्या साक्षात्काराच्या पात्राने, विवेकाच्या महामंत्राने, ज्ञानरूप अग्निहोत्राच्या आचरणाने द्वैतभाव नाहीसा करतो. तेथ अज्ञान सरोनी जाये आणि याजिता यजन हे ठाये. आत्मसमरसी नाये अवभृती तेव्हा. तेथे अज्ञारूपी तूप संपूर्ण जाते. मग यज्ञ करता व यज्ञविधी हे सर्वच संपते. तेव्हा आत्मैक्यरूपी जलात यज्ञ समाप्तीचे अवभृत स्नान जीव करतो. तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे. आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. तेव्हा तो यज्ञ करता महाभूते, विषय, इंद्रिये ही काही आगळी वेगळी आहेत असे म्हणत नाही. कारण आत्मज्ञानाच्या दृष्टीमुळे ही सगळी एकच आहेत असे तो जाणतो. जैसा चेला तो अर्जुना, म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना. मीची झाले होतो ना निद्रावसे. अर्जुना, त्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेच्या अधीन झाल्यामुळे ही स्वप्नातील सेना मीच झालो होतो ना. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आगवे. ऐसे एकत्व मानवे विश्वतया. आता मी जागा झालो आहे. स्वप्नात पाहिलेली ती सेना आता खरोखरीची सेना नाही
तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एकतत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येते. मग तो जीव हे भाषसरे अब्राह्म्य परमात्मबोधे भरे ऐसे भजती ज्ञानाद्वरे एकत्वेने. अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. परमात्मा बोधाने ओतप्रोत भरून तो ब्रह्मत्वाला पोहोचतो. अशा रीतीने या एक भावाने ज्ञानयज्ञाने मला भसतात. अथवा अनादि हे अनेक जे अनासारिखे एक एक आणि नामरूपाधिक तेही विषम. या विश्वाचे अनेकत्व अनादि कालापासून असेच आहे. कारण जगातील पदार्थ एकसारखे एक नाहीत व त्यांची नामरूपे सुद्धा भिन्न आहेत. म्हणून विश्व भिन्न परीन भेदे त्यांचे ज्ञान. जैसे अवयव तरी आन परी एकेची देहीचे. आणि या कारणास्तव विश्वात भिन्नत्व भासत असले तरी या भेदभावाने त्याच्या ज्ञानात भेद उत्पन्न होत नाही. जरी अवयव निरनिराळे असले तरी ते एकाच देहाचे असतात. अशा प्रकारे ओवी क्रमांक 201 ते 250 संपन्न झालेल्या आहेत. मित्रांनो, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे खाली कमेंटमधून लिहून अध्यायाची समाप्ती करूयात. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.